नमस्कार, मी श्रीकांत दादरकर आपणा सर्व रसिकांचं मनःपूर्वक स्वागत करतो. रंगनाथाचा रथोत्सव या शीर्षकांतर्गत आज सादर होत आहे द्रष्टा नाटककार मोग रांगणेकर. संगीत रंगभूमीची थोडीशी पिछेहाट झाली असता संगीत रंगभूमीचा बहारीचा काळ ओसरून मरगळ आली असता ज्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने संगीत रंगभूमीला ऊर्जितावस्था लाभली ते बहुरंगी, बहुढंगी आणि मिश्किल व्यक्तिमत्व म्हणजे नाटककार मो ग रांगणेकर. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी हातात एक पै देखील नसताना त्यांनी स्वतःचं साप्ताहिक सुरू केलं आणि त्यांची संपादक म्हणून कारकीर्द सुरू झाली. तुतारी, वसुंधरा, चित्रा, आशा अशी त्यांची गाजलेली साप्ताहिकं, तर अरुण, सत्यकथा आणि नाट्यभूमी अशी त्यांची गाजलेली मासिकं, साप्ताहिके आणि मासिकांसाठी लेख नाविन्यपूर्ण आणि आकर्षक व्हावेत म्हणून ते अफाट मेहनत घेत असत. छापखान्यातल्या शिपायाच्या कामापासून ते अगदी प्रूफ रीडिंगच्या कामापर्यंत सर्व कामे ते स्वतः करीत. विविध मान्यवर कलाकारांच्या मुलाखती मिळवण्यासाठी त्यांचा नाटक कंपन्यांमधून फेरफटका असे. त्या निमित्ताने विविध कलाकारांच्या ओळखीही झाल्या आणि त्याच ओळखींचा उपयोग करून त्यांनी नाट्यनिकेतन ही नाट्य संस्था स्थापन केली आणि संस्थेचे आशीर्वाद हे पहिलं नाटक रंगभूमीवर आणलं. या नाटकाचं दिग्दर्शन नटश्रेष्ठ केशवराव दाते यांनी करण्याचं मान्य केलं होतं. पण दाते आणि रांगणेकर यांच्यात काही मतभेद झाले आणि रांगणेकरांनी स्वतः दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आणि इथपासूनच ते नाटककाराबरोबर दिग्दर्शकही बनले. त्यानंतर कुलवधू, नंदनवन, अलंकार, माझे घर, वहिनी, एक होता म्हातारा, कोणे एकेकाळी, मोहर इत्यादी अनेक नाटके त्यांनी लिहिली आणि दिग्दर्शितही केली. आपल्या नाटकांमधून मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रचलित प्रश्न रांगणेकरांनी यथायोग्य मांडले. त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांच्या मनात या नाटकांविषयी आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण झाला. कोणतीही गोष्ट परिपूर्ण असावी असा रांगणेकरांना ध्यास असल्याने आपले नाटक सर्वांग सुंदर व्हावे याकरता स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच करण्यावर तसेच नेपथ्यही वास्तववादी ठेवण्यावर त्यांचा कटाक्ष होता. संगीताचाही उपयोग त्यांनी अगदी नेमकेपणाने केला. सुवर्ण काळातील नाटकात नाटकाच्या कथानकापेक्षा नाट्यपदांना अधिक महत्त्व येऊन संगीताच्या मैफिलीचं स्वरूप येऊ लागलं होतं. पण रांगणेकरांनी काळानुरूप संगीतामध्ये बदल केला. त्यामुळे साहजिकच संगीत भावगीतांकडे झुकलं. हा बदल रसिकांना खूप आवडला. त्यांच्या कुलवधू या नाटकाला फार मोठी लोकप्रियता लाभली. मराठी रंगभूमीवर जी मोजकीच नाटकं मैलाचा दगड म्हणून समजली जातात त्यात कुलवधूचे नाव फार अग्रणी आहे. चित्रपटाच्या आगमनानंतर ज्या मराठी रसिकांनी रंगभूमीकडे पाठ फिरवली होती आणि त्यांना नाट्यनिकेतनच्या नाटकांनी पुन्हा खेचून रंगभूमीकडे आणलं, विशेषतः ते कुलवधूंना. या कुलवधू नाटकाची 61 कैलासवासी वामन मल्हार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात साजरी करण्यात आली होती. आशीर्वादपासून एक होता म्हातारापर्यंत सर्व नाटके स्वतः मो ग रांगणेकरांनी लिहिली आणि दिग्दर्शितही केली होती.
जवळजवळ 10 वर्षे नाट्यनिकेतनने वेगवेगळी नाटके रंगभूमीवर आणली. त्यामुळे त्या दशकाला नाट्यनिकेतनचे किंबहुना रांगणेकरांचे दशक असं म्हटलं जात होतं. रांगणेकरांनी दिग्दर्शित केलेला भटाला दिली ओसरी या नाटकाचा सुविहित प्रयोग पाहून आचार्य अत्रे यांनी तो मी नव्हेच हे नाटक रांगणेकरांना लिहून दिलं. रांगणेकरांनी या नाटकाचं दिग्दर्शन करताना प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर करून फ्लॅशबॅक पद्धतीनं हे नाटक सादर केलं. प्रभाकर पणशीकर यांनी केलेली लखोबा लोखंडे ही भूमिका अत्यंत गाजली. या नाटकाचे पुढे शेकडो प्रयोग झाले आणि आचार्य अत्र्यांनी रांगणेकरांच्या दिग्दर्शनावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरला. ह्या नाटकांप्रमाणे त्यांनी धन्य ते गायनी कळा, मीरा मधुरा, लेकुरे उदंड झाली, पठ्ठे बापूराव, हृदय स्वामिनी इत्यादी अनेक नाटके दिग्दर्शित केली. नाटकाखेरीज त्यांनी सीमोल्लंघन आणि कलंक शोभा या सामाजिक कादंबऱ्याही लिहिल्या. औट घटकेचा राजा या चित्रपटाची कथा लिहिली. सुवर्ण मंदिर हा बोलपट तयार केला. कुबेर या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं. याशिवाय त्यांनी गीतलेखनही केलं. ग्रामोफोनच्या क्षेत्रात नवीन प्रयोग केले. इतकंच काय, सध्या लोकप्रिय असलेला एकांकिका हा प्रकार त्यांनी 1947 सालीच रंगभूमीवर आणला होता. तुझं माझं जमेना ही विनोदी संगीत एकांकिका 17 वर्षे ही गंभीर आणि फरारी, विनोदी आणि गांभीर्य यांचा मिलाप असलेली एकांकिका यांचा एकत्रित प्रयोग त्यांनी केला. परंतु रसिकांना तो 3 अंकी नाटक समजून बघितला आणि कोणत्याही अंकाचा एकमेकांशी मेळ नाही अशी त्याकाळी रसिकांनी टीका केली. पण इथेच तर त्यांचं द्रष्टेपण दिसून येतं. त्यांच्या वयाच्या 15व्या-16व्या वर्षी त्यांनी काढलेलं चित्ता फाईट हे चित्र त्यावेळच्या काडेपेटीवर येत असे. पु ल देशपांडे यांनी तर एके ठिकाणी रांगणेकरांविषयी म्हटलेलं आहे, वास्तविक रांगणेकर प्रथम चित्रकार व्हायला निघाले होते. ते पत्रकार झाले, तिथे यशस्वी झाले. पत्रकाराचे नाटककार झाले, तिथेही यशस्वी झाले. पण या यशामागे प्रचंड मेहनत होती. यातच त्यांचं बहुरंगी आणि बहुढंगी व्यक्तिमत्व दिसून येतं. रांगणेकर हे गोव्यात म्हापसा येथे झालेल्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक आणि राम गणेश गडकरी पारितोषिक अशी अनेक सन्माननीय पारितोषिके त्यांना प्राप्त झाली होती. अशा या महनीय कलाकाराला शतशः नमन.